नमस्कार, मी विकास मिरगणे, विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहे कर्जत नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जे आहे सोमवार 6-7 तारखेला काय ते पडणार आहे। त्यानुसार जर आपण विचार केला आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार, भाजपाबद्दल जो आपण स्पेशल व्हिडिओ करणार आहे, वेगळा व्हिडिओ करणार आहे। आता आपण 3 पक्षांसंदर्भात बनणार आहे, शिंदेची शिवसेना, अजित पवार गट आणि ठाकरे गट या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ करतोय। 3 पक्षांच्या भूमिकेसंदर्भात विचार करतोय। शिंदेच्या शिवसेनेत संकेत भासे जरी उमेदवार असले तरी ज्या पद्धतीने शहरामध्ये एक उमेदवार चर्चेतला चेहरा पाहिजे तो आहे का याचा विचार आता कर्जतकर करणार आहेत का, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे संकेत भासेंबद्दलही काही शिंदेच्या शिवसेनेमध्ये काही ठिकाणी नाराजी आहे। मग घराणेशाही का मुद्दा हा, हे सगळे प्रश्न जे आहे कर्जतकर उपस्थित करतायत। लोकांच्या मनात काय चाललं, लोक काय बोलतायत, लोकांच्या प्रतिक्रिया काय, हेच विकासनामा टिपण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे लोकांच्या मनामधली भूमिका काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत संकेत भासे पलीकडे दुसरा चेहरा आहे का याचं मंथन शिंदेची शिवसेना करणार आहेत का, मग आरक्षणावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून आहेत। आता आपण अजित पवार गटाकडे येऊ। अजित पवार गटामध्ये कोण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिसत नाहीये। म्हणजे एससी असेल तर उमेश गायकवाड होऊ शकतात, बाकी मराठा चेहरा म्हणून किंवा ओपन पडला तर मग काय होणार, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे अजित पवार गटामध्ये जरी मई पाटील असतील किंवा मग अन्य दुसऱ्या पक्षातला घेऊन उमेदवार उभा करायचा आहे का, मग अनेक दुसरा कोण उभा आहे का, आयात करायचं आहे का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले। त्यामुळे कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला एवढा मोठा पक्ष आहे, बलाढ्य आहे, साम्राज्य आहे, मग अजित पवार गटामध्ये सुद्धा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मिळत नाहीये। त्या चर्चेतला चेहरा त्यांच्या पक्षामध्ये नाही की बाबा हा चेहरा असेल, याला हे असेल, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे अजित पवार गटामध्ये सध्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे, चर्चेतला चेहरा, सक्षम, जो लोकांशी संवाद साधेल। नगराध्यक्षपद कुणाला होता येते, शेवटी उमेदवारी मिळाली तर ज्याच्या नशिबात होऊ। मुळामध्ये चर्चेतला चेहरा आपण का म्हणतो की जो लोकांचं सर्वसमावेश असेल, जो नॉलेज असेल, ज्याला व्यापक राजकारण करता येईल, दिलदारपणा असेल, संकुचित पद्धतीने असणारा राजकारणी, कर्जतच्या राजकारण अपेक्षित या मुद्द्यांवर आपण हात घालतोय। त्यामुळे नगराध्यक्ष काय कुणाला उमेदवारी दिली, महायुती पैसे वाटले तर तो निवडून येणार, पण लोकांसाठी, कर्जतकरांसाठी तो कोण चेहरा आहे का, तरी अजित पवार गटामध्ये अजून दिसत नाही किंवा माझ्या चष्म्यातून मला अँगल काय दिसला नाही। जेव्हा सापडेल तेव्हा मी ते मांडू अजित पवार गटाविषयी। आता आपण येऊ ठाकरे गटाच्या उमेदवारासंदर्भात। ठाकरे गटामध्ये सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी संतोष पाटील आहे, ते मुद्रे ते नाना मास्तर पर्यंत मर्यादित आहेत का, मग ते किती सक्षम आहेत का, महत्त्वाचा मुद्दा आहे। मग ते एका दगडावर पाय ठेवतात का 2 पायावर दगड ठेवतात, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी विधानसभेला काय राजकारण केलंय का, हाही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत लोक उपस्थित करतायत। मूळ मुद्दा असा आहे की आता मग जे आहेत संतोष पाटील ते बाजारपेठेत असतील, मुद्र्यामध्ये चालतील का, मराठा चेहरा असला तर तो किती खेचून घेईल का, मग संतोष पाटीलला राजकारणाची व्याप्ती वाढवावी लागणार का, असे सगळे प्रश्न केले। त्यामुळे ठाकरे गटामध्ये त्यांच्या नावाचा जरी विचार सुरू असला तरी ते नितीन सावंत त्यांना किती पाठबळ देतील का, शेवटी त्यांना सपोर्ट करणार आहेत का, हा सगळे प्रश्न पडलेले आहेत। शेवटी हे सगळे विधानसभेच्या निवडणुकीतली काही गणित असतील, पुढच्या काळातली काही गणित असतील, एकमेकांना शह देण्याची परिस्थिती काय असतील, व नितीन सावंत त्यांना सपोर्ट करणार आहेत का, हा सगळे प्रश्न आहेत। मग ठाकरे गट आणि अजित पवार गटाची युती झाली तर मग नगराध्यक्षपद कोण मागणार, हे सगळे प्रश्न जे आहेत ते कर्जतकरांना, मला सुद्धा पडलेले आहेत। त्यामुळे सध्या शिंदेच्या शिवसेनेत एकच उमेदवार, अजित पवार गटामध्ये मई पाटील एकच उमेदवार, ते आहेत का सक्षम तेही आपल्याला विचारावं लागेल। तसे संतोष पाटील आहेत ठाकरे गटामध्ये, म्हणजे एका पलीकडे दुसरा उमेदवार नाही, याला ही उमेदवारी द्यावी का, याचं मंथन पक्षामध्ये आहे का, हे सगळे प्रश्न पडलेले आहेत। त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी कमतरता भासते। कर्जतच्या राजकारणामध्ये दिलदार असा व्यापक राजकारणी होताना दिसून येत नाही। अनेकांना करिअर करण्याची कर्जतच्या राजकारणामध्ये संधी आहे। सध्या घारे विरुद्ध थोरवे या दोघांनीच जागा व्यापलेले हे मात्र नक्की आहे। धन्यवाद।